नमस्कार मंडळी, मी मीरा. मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत पण चवीला उत्तम अशी कोबीची भाजी बनवू. बऱ्याचदा काय होतं, आपण भाजी बनवतो पण घरातले कुणीच खात नाही, कोणालाच कोबीची भाजी आवडत नाही किंवा आपल्यालाच आवडत नाही, म्हणून आपण कधी कोबीची भाजीच बनवत नाही. पण एकदा या पद्धतीने कोबीची भाजी बनवून तर बघा, तुम्ही टिफिनला सुद्धा कोबीची भाजी देऊ शकता. एवढी चविष्ट आणि चवीला अप्रतिम ही भाजी बनते. कशी बनवायची ते बघू. कढईमध्ये तेल 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ. लसूण चांगला परतला की बारीक चिरलेला कांदा, तेलामध्ये कांदा आधी चांगला परतून घ्यायचा. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं. टोमॅटो मीठ घातल्यामुळे लवकर मऊ शिजतो. तर टोमॅटो आपण तेलामध्ये छान मऊ शिजून घेऊया. कोबी चिरून घेऊ. एक पातेलभर पाणी किंवा 2 तांबे पाणी गरम करायचं. खळखळ उकळी आली पाण्याला की त्याच्यामध्ये मोठा चमचा मीठ टाकायचं. चिरून घेतलेला कोबी त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवायचा. जर तुम्हाला असं ठेवायचं नसेल तर एक उकळीसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. आता 10 मिनिटांनंतर आपला कोबी एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि कोबीमधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. तर कोबीचं पूर्ण पाणी निथळलेलं आहे. आता आपण कढईमध्ये कोबी घालून घेऊ आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ मी आधीच 10 मिनिटं भिजून घेतलेली आहे. तुम्ही जर भिजून घ्यायची विसरलात तर स्वच्छ धुवून घेतली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. आता आपण कोबी छान मिक्स करून घेऊया. बघू शकता या पद्धतीने आपण कोबी छान मिक्स करून घेतलेला आहे. आत्ताच आपला कोबी दिसायला फार सुंदर दिसत आहे, चवीला पण फार उत्तम लागतो बरं का. तुम्ही एकदा नक्कीच बनवा आणि बनवून खाऊन मला कमेंट करून सांगा कोबीची भाजी कशी झालती. हे बघा, या पद्धतीने मी छान मिक्स करत एक 6 ते 7 मिनिटं ही कोबीची भाजी चांगली परतून घेतलेली आहे बरं का. 6 ते 7 मिनिटानंतर आपल्याला चवीनुसार हळद घ्यायची. हळद छान मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण आवडीप्रमाणे मसाले घेऊया. घरामधले कोणतेही मसाले घेतले तरी चालेल, नाहीतर फक्त लाल मिरची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. बारीक कूट आहे बरं का हे. तर छान मिक्स करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपली झटपट कोबीची भाजी बनून तयार होते. हे बघा, या पद्धतीने मी कोबीची भाजी सगळे मसाले छान मिक्स झालेले आहेत. 1 मिनिट आपल्याला ही भाजी चांगली या पद्धतीने परतून घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर कोबीमध्ये खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. हे बघा, कोथिंबीर घालून आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू. झटपट आपले अगदी कमीत कमी वेळेमध्ये पण चवीला उत्तम अशी कोबीची भाजी बनून तयार होते. ज्यांना ही भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील 100% बरं का. चला, तुम्हाला ही कोबीची भाजी मी एका डिशमध्ये सुद्धा दाखवत आहे की ती कशी झालेली आहे. हे बघा, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका. बघू शकता या पद्धतीने आपली कोबीची भाजी बनून तयार आहे. पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.